नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, कॅप राऊंड 1 चा रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे अलॉटमेंट तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आणि कोणती ब्रँच मिळाली हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. आता काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज पण मिळाले आणि त्यांच्या मनासारखी ब्रँच पण मिळाली. मग आता सर आम्हाला ऍडमिशनला जायचं आहे, मग कोणकोणते डॉक्युमेंट लागणार ऍडमिशनसाठी? तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व जे काही कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, आता तुमचे प्रश्न काय काय आहेत बघा. सर आम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, मग त्यानंतर उद्या रविवार आहे तर कॉलेज चालू असते का, त्यानंतर आम्हाला जे कॉलेजला नंबर लागलेला आहे जे काही तुम्ही बघितलेले आहे त्याची प्रिंट लागते का. आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर आता माझ्या मनासारखं कॉलेज पण मिळालं नाही आणि माझ्या मनासारखी ब्रँच पण मिळाली नाही, मग मी काय करू. मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर मी जे फर्स्ट कॉलेज टाकलं होतं त्याला माझा नंबर लागलेला आहे, पण आता मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही, मग मला काय करता येते. त्यानंतर आता सर मला कॅप राऊंड 1 ला मिळालेला आहे पण मला कॅप राऊंड 2 भरायचं आहे, मग ती प्रोसेस काय आहे. असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आता तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचा 3 वर्ष पूर्ण तुमचा डिप्लोमा होईपर्यंत तुम्हाला बेनिफिट होणार आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंकला क्लिक करून ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून जे लेटेस्ट अपडेट आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत, तर तुम्हाला जे डॉक्युमेंट न्यायचे आहेत तर जे काही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे फॉर्म भरत असताना ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणजे कोणकोणते, जसं की तुमची TC असेल, मार्कशीट असेल, मग त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर असेल, मग त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं असेल, ठीक आहे. मग हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमचे लेटेस्ट काढलेले फोटो ठेवा, आधार कार्ड, जे काही तुम्हाला आधार कार्ड जे आहे तुमचं ते सोबत ठेवा, त्याचे झेरॉक्स करून ठेवा, ठीक आहे. तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जे तुम्ही ऑलरेडी, मी डॉक्युमेंटचा एक व्हिडिओ आपला बनवलेलाच आहे एकदम सुरुवातीला, ठीक आहे. किंवा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट करून मी सांगितलेली आहे. प्लेलिस्ट आहे आपली पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26 या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, राईट. आता मग ऍडमिशन, आता काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तर उद्या रविवार आहे, रविवारी कॉलेज चालू असते का. ऍडमिशन प्रोसेसमध्ये रविवार आला किंवा हॉलिडे आलं, सुट्टीचा दिवस आला, काहीही सुट्टी नसते, ठीक आहे. कॉलेज तुमचं चालू राहील. त्या ठिकाणी तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा आणि तुमचं ऍडमिशन करून घ्या. आता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे पण मनासारखी ब्रँच मिळाली नाही, ठीक आहे, तर माझ्या मते तुम्ही ऍडमिशन करून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण की फर्स्ट राऊंड मध्ये जवळपास, कॅप राऊंड फर्स्ट लागला ना, जवळपास 90% सीट बुक होऊन जातात, ठीक आहे. म्हणजे विद्यार्थी ऍडमिशन घेऊन टाकतात. आता जे काही राहिलेले 10% आहे ते कॅप राऊंड सेकंड, कॅप राऊंड थर्ड, कॅप राऊंड फोर्थ असं हे प्रोसेस चालत असते, ठीक आहे. तर जे तुम्हाला कॉलेज मिळालं ते तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता समजा एखाद्या वेळेस तुम्हाला कॉलेज मनासारखं मिळालंय आणि ब्रँच मनासारखी मिळाली नाही, तर मग काय करायचं सर. तर काय करणार तुम्ही, तर तुम्हाला अजून एक संधी आहे. तुम्ही फर्स्ट इयर जी ब्रँच लागली तुम्हाला त्या ब्रँच मध्ये चांगला अभ्यास करा, चांगले पर्सेंटेज घ्या. फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर तर महाराष्ट्रामध्ये कोणतीही ब्रँच घ्या आणि कोणतंही कॉलेज घ्या, सर्वांना सेम असते, ठीक आहे. त्याच्यामध्ये काहीही चेंज राहत नाही. त्यानंतर सेकंड सेमिस्टरला जे आहे ते 1-2 विषय चेंज राहतात. तर चांगला अभ्यास करा फर्स्ट इयरला चांगला अभ्यास केल्यानंतर चांगले पर्सेंटेज आणा, मग तुम्ही ब्रँच चेंज सुद्धा करू शकता. हे एक तुमच्याकडे म्हणजे ऑप्शन आहे, ठीक आहे. ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालंय, ब्रँच मिळाली नाही, तर सेकंड इयरला तुम्ही ब्रँच चेंज करू शकता, ठीक आहे. मग त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचं प्रश्न आहे, सर मला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि ब्रँच मिळालेली आहे पण मला त्या ठिकाणी ऍडमिशन करायचं नाही. तर तुम्ही काय करू शकता, तर त्या ठिकाणी आता हे 13 ते 15 तारखेमध्ये नॉट फ्रीज करायचं, नेक्स्ट फॉर बेटरमेंट, आणि त्याची फीस असते 1000 रुपये
जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी 1000 रुपये फीस लागते आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तरी 1000 रुपये फीस लागते. हे गव्हर्नमेंटची फीस आहे. ठीक आहे. मग ती फीस तुम्ही ऑनलाईन पे करायची. मग त्यानंतर कॅप राऊंड 2 साठी ठीक आहे अप्लाय करायचं. आता कॅप राऊंड 2 चे मी डेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. राईट. तर ह्या प्रोसेसला ज्यांना मनासारखं कॉलेज आणि मनासारखी ब्रँच मिळाली नाही त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा. त्याच्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागत नाही, काहीच नाही. फक्त 13 ते 15 मध्ये नॉट फ्रीज करून ठेवा झालं बस. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जेणेकरून कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करता येते. जर तुम्ही नॉट फ्रीज केलं नाही, काहीच केलं नाही, ऍडमिशन बी घेतलं नाही लागलेल्या कॉलेजला, तर मग तुम्ही ह्या प्रोसेसमधून म्हणजे ह्या ऍडमिशन प्रोसेसमधून बाहेर फेकल्या जातात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करता येत नाही. त्यामुळं नॉट फ्रीज करून ठेवायचं तरच तुम्हाला अप्लाय करता येते. आता जे कॉलेज तुम्हाला आता मिळालेलं आहे, जी ब्रँच मिळालेली आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज टाका. ठीक आहे. त्याच्यापेक्षा चांगली ब्रँच टाका. मग ते जर कॉलेज लागलं तुम्हाला तर आता जे कॉलेज मिळालेलं आहे ते सीट तुमची कॅन्सल होते. ठीक आहे. दुसऱ्या म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज लागलं तर, आणि कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं नाही समजा, तर ही सीट तुमची काय राहते, रिझर्व्ह राहते. राईट. म्हणजे तुम्ही त्या सीटला ऍडमिशन करू शकता. राईट. तर अशा पद्धतीनं कॅप राऊंड 2, मग त्यानंतर कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 हे प्रोसेस चालू राहते. तर आता जे मॅक्झिमम 95% जे जागा आहेत ते 95% जागा कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये भरल्या जातात. राईट. त्यामुळं मॅक्झिमम तुमचा प्रयत्न काय असायला पाहिजे, कॅप राऊंड 1 मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे, ब्रँच मिळालेली आहे, ऍडमिशन घेऊन टाका लवकरात लवकर. आणि जर तुम्हाला नाही करायचंच नाही, तुम्हाला ती ब्रँच आवडलीच नाही, कॉलेज आवडलंच नाही, तर कॅप राऊंड 2 साठी ट्राय करा. विद्यार्थी मित्रांनो, आपले नांदेडला ऑफलाईन क्लासेस आहेत आणि सध्या आपले ऑनलाईन पण आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं मेड फॉर पॉलिटेक्निक ॲप डाउनलोड केलेलं नाही त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये आणि आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निकच्या ॲपमध्ये M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा फर्स्ट इयर फर्स्ट सेमला सब्जेक्ट आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणतीही ब्रँच घ्या, कोणतंही कॉलेज घ्या, फर्स्ट इयर फर्स्ट सेमला सगळ्यांना सिलेबस सेम असतो. हा बेसिक मॅथमॅटिक्स तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या तुमच्या सिलेबसला आहे. तर याचे व्हिडिओ कसे बघायचे याची पण लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा. म्हणजे ॲपमध्ये जाऊन व्हिडिओ कसे बघायचे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे याचे पहिले 10 लेक्चर 10 व्हिडिओ सर्वांसाठी फ्री आहेत. ठीक आहे. तर एकदा ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा आणि ॲपमध्ये जाऊन 10 व्हिडिओ बघा, मगच पुन्हा तुम्ही कोर्स घ्यायचा विचार करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपली हे ऍडमिशन प्रोसेसचे तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये येत जातील. आता कॅप राऊंड 2 चे डेट वगैरे काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांनी 13 ते 15 तारखेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना करून घ्यायचं नाही त्यांनी नॉट फ्रीज करून ठेवायचं आहे, तरच कॅप राऊंड 2 ला जाता येते, नाहीतर जाता येत नाही. नाहीतर तुम्हाला एक कॉलेज मिळालं, ब्रँच मिळाली आणि तिथं ऍडमिशन करायचं नाही आणि तुम्ही काहीच केलं नाही, ठीक आहे, तर मग तुम्हाला कॅप राऊंड 2 ला अप्लाय करता येत नाही. हे लक्षात ठेवा. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जेही तुमचे डाऊट्स असतील मॅक्झिमम प्रश्नांना मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेलच. आणि ज्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.